नमस्कार 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 मंडळी, मी आशिष. मी तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो तुमच्या लाडक्या धमाकेदार आणि मजेशीर कार्यक्रमाचं नाव आहे माहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. मंडळी, आज आपण आलेलो आहोत तारदेव पोलीस वसाहतीमध्ये आणि आज तिथल्या या सगळ्या ताया माहेर वाशिणी माहेरी आलेल्या आहेत सोहळा सख्यांचा साजरा करण्यासाठी. आणि आज आपण भरपूर खेळ खेळणार आहोत. आणि त्या खेळांमधून होणार आहे आज एक हुकुमाची राणी. तेव्हा लवकरात लवकर आपण हे खेळ सुरू करूया. पण त्याआधी आपण जाणार आहोत अर्थातच आपल्या माहेरच्या आठवणींमध्ये. ताई, तुमचं नाव सांगा. सुरेखा सुरेश उबाळे. काय माहेरची आठवण तुम्ही सांगाल? माहेरची आठवण सांगेल. खूप वर्षांनी आज म्हणजे जागी झालेली आहे. आम्ही 5 भावंडात मी म्हणजे एकटी बहीण, म्हणजे एकूण 6 भावंड, आजी वगैरे असं 8 जणांचं कुटुंब. कमवणारे वडील एकटेच. म्हणजे तर दिवाळीच्या सणाला कसं ते कंपनीत नोकरीला असल्यामुळे बोनस दिवाळीला झाला, वर्षातनं 2 वेळा कपडे असायचे नवीन. तर दिवाळी सणाला कपडे घ्यायला तर मला एक साडी आवडली. ती थोडी महाग होती, पण मला आवडली. मी हट्ट धरला तर वडिलांनी मला म्हणजे ती साडी घेऊन दिली. म्हणजे 5 भावंडांमध्ये एक बहीण असल्यामुळे त्यांनी जे लाड माझे पूर्ण केले. असं म्हणजे खरोखर आज वडिलांची त्या निमित्ताने खूप आठवण येते. बरोबर. आज ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आठवण जागी झाली. पण कोणाची आठवण जास्त येते तुम्हाला, आईची की बाबांची? तसं वडिलांनी खूप प्रेम केलं. आईचं तर असतंच म्हणजे, पण म्हणतात ना लेकीवर वडिलांचं जास्त असतं. पोलीस क्वार्टर्समध्ये राहायला आली इकडे सॉल्ट सिस्टीमला, म्हणजे बाहेर पाणी, म्हणजे त्यांना असं खूप काळजी वाटायची, बाबा बाहेरून पाणी भरावं लागते माझ्या मुलीला. मग पाईप एक आणून दिला मोठा, नळातनं असं लावून, म्हणजे डायरेक्ट घरामध्ये, की माझ्या मुलीला त्रास नको व्हायला. म्हणजे त्या आठवणी निघाल्यात, पण आज डोळे पाणवलेत तुमचे. साहजिक आहे ना. म्हणजे आपण जोपर्यंत श्वास आपला आहे तोपर्यंत आठवणी येणारच. ताई, तुमचं नाव सांगा. माझं नाव सौभाग्यवती ज्योती अनिल जाधव. माझ्या मिस्टरांचं नाव PSI अनिल जाधव. माहेर कुठलं तुमचं? माझं माहेर नाशिकचं आहे, पण प्रॉपर राहणारे मुलुंडला. पण माहेर म्हटल्यानंतर कोणाची आठवण जास्त येते, आई की बाबा? माहेर म्हटलं तर तसं तर बघायला गेलं तर दोघांची आहे, पण वडिलांची जास्त येते, कारण थोडे स्ट्रिक्ट होते, काय पण छान होते. एकदम भावूक करणारी आहे. प्रसंग तर खूप आहेत, पण हा एक प्रसंग असा आहे की म्हणजे नुसती आठवण आली तरी डोळ्यात तर पाणी थांबत नाही. माझे वडील अचानक आजारी झाले. ते कधी आजारी होत नव्हते. त्यांना तपासायला म्हणून हॉस्पिटलाइज केलं आणि ते सगळं वातावरण बघून ते कोमात गेले. डायरेक्ट कोमात गेले. ते 3-4 महिने कोमात होते. पण एक दिवस असा आला की माझे वडील सिरियस झाले. मी रात्री 12 वाजता वडिलांना भेटायला हॉस्पिटलमध्ये गेले. मला कळत होते, म्हणतात ना काहीतरी असं म्हणतात ना की आपल्याला त्यांची सेन्स कळतात. आपण त्यावेळेस मी विश्वास नव्हते ठेवत की खरंच वडिलांचा मुलीवर एवढा जीव असू शकतो. मी जेव्हा गेले तेव्हा मी आधी खूप रागाने बोलले त्यांच्याशी. म्हटलं तुम्ही मला एवढ्या मोठ्या फॅमिलीमध्ये दिलं आणि आता मला यायला नाही मिळालं तर तुम्ही काय तुमचं हे चाललंय. म्हटलं मग मी आता लगेच जाणार आहे इथे. मी थोड्या वेळापुरती आली आहे आणि उद्या मी सकाळी येईल ना, तर तोपर्यंत तुम्ही थांबणार आहे. मला कळतंय की तुम्ही चाललात म्हणून. म्हणजे मी स्पष्ट त्यांच्याबरोबर खाली चेअरवर बसून बोलत होते. त्यांचा हात घेऊन जवळ घेऊन त्यांना बोलत होते मी त्यांना. आणि मग सकाळी 11 वाजता माझे मिस्टर मला घेऊन गेले हॉस्पिटलला.
आणि मी विसरली रात्री काय बोलली होती ती, आणि मी जवळ जाऊन त्यांच्या बसली. मी म्हणजे डोकं टेकून त्यांच्या, म्हणजे ते झोपलेले, त्यांना काही कळत नव्हतं कारण कोमात होते ना. मी त्यांच्या अशी पडली आणि अशीच राहिली. हडकन उठले आणि मी त्यांच्या जवळ कानात म्हणाले, म्हटलं दादा, वडिलांना मी दादा म्हणायचे, म्हटलं दादा तुम्ही माझं काही वाईट केलेलं नाही आहे, खूप छान आहे, मी खूप सुखात आहे, तुम्ही बिलकुल वाईट वाटून घेऊ नका आणि तुम्हाला काही वाटून देऊ नका, मी खूप खूप आनंदात आहे. आणि असं म्हटलं आणि 5 मिनिटांनी माझे वडील मला सोडून गेले. अनुभव म्हणजे मी म्हणते की हे असं असू शकतं का, म्हणजे ते माझी वाट बघत होते की ज्योती तू मला सांग. आणि खरंच माझ्या वडिलांचा माझ्यावर खूप खूप जीव होता हे मला मान्य आहे. खूप असं वाटतं की माझ्यासाठी माझे दादा 2:45 वाजेपर्यंत थांबले. 5 मिनिटात माझे वडील गेले, 5 मिनिटात. माहेरच्या आठवणी अशाच असतात आणि त्या कायमस्वरूपी आपल्या मनामध्ये घर करून राहत असतात आणि ते आपण कधीच विसरू शकत नाही. आज तुम्ही इथे मनापासून या गोष्टी व्यक्त झाल्या आहेत. हो ताई तुम्ही बसू शकता. थँक्यू. माहेर म्हटल्यानंतर माहेरच्या आठवणी या येणारच, सगळ्या ताया ह्या भावूक होणारच आणि त्यांच्या आठवणींमध्ये त्या रमणारच. जसं ताईंनी आपल्या वडिलांची आठवण सांगितलीत आणि त्या ज्या पद्धतीने त्यांनी मन मोकळं केलं, तसंच तुम्हाला सुद्धा तुमच्या माहेरच्या आठवणी नक्कीच आल्या असतील. जसं तुम्ही माहेरच्या आठवणींमध्ये गेलात तसंच तुम्हाला माहेरचे खेळ सुद्धा आठवणार आहेत आणि त्यासाठी आपण जाणार आहोत आपल्या खेळाच्या पुढच्या भागाकडे. तर मला सांगा, लाल रंगाची चिठ्ठी कोणाकोणाकडे होती? त्याने हात वरती करायचे. लाल रंगाची चिठ्ठी ज्या ताईंच्या हातात आहे त्या 14 जण या खेळामध्ये सहभागी होणार आहेत. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. मी जेव्हा ह्या 16 सख्यांच्या ह्या कार्यक्रमासाठी जेव्हा महाराष्ट्रभर फिरत असतो, तायांबरोबर खेळ खेळत असतो, त्यांच्याशी गप्पा मारत असतो, बक्षिसं देत असतो, तेव्हा त्यांच्याशी बोलताना एक गोष्ट मात्र प्रकर्षाने मला जाणवली, ती म्हणजे ह्या सगळ्या ताया ह्या त्यांच्या घरातल्या असतात हुकुमाची राणी. तर आजच्या भागामध्ये सुद्धा ना खेळांमध्ये चुरस असणार आहे आणि ती चुरस असणार आहे या खुर्चीसाठी. ही खुर्ची साधी सुधी खुर्ची नाही बरं का, ही आहे मानाची खुर्ची. या 14 तायांमधून 10 ताया जाणार आहेत आपल्या पुढच्या खेळामध्ये. त्या 10 तायांमधून 5 ताया जाणार आहेत त्याच्या पुढच्या खेळामध्ये आणि 5 तायांमधून ज्या शेवटच्या 2 ताया राहतील त्या जाणार आहेत आपल्या शेवटच्या खेळामध्ये. आणि तो खेळ असणार आहे संगीत खुर्चीचा, म्हणजेच आपल्या या मानाच्या खुर्चीसाठी ही संगीत खुर्ची होणार आहे. आणि त्या खेळामध्ये जी विजेती ताई असेल ती असणार आहे आपल्या आजच्या या भागाची हुकुमाची राणी आणि तिला मिळणार आहे ही मानाची खुर्ची. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. आपण आपल्या पहिल्या खेळाला सुरुवात करणार आहोत, ज्या खेळाचं नाव आहे, आता ह्यामध्ये आपण तुम्हाला माहितीये लहानपणी आपण स्टॅच्यू खेळायचो की नाही, त्याच खेळाची आठवण करून मी इथे देणार आहे. इथे संगीत वाजणार आहे आणि संगीत वाजल्यानंतर सगळ्या तायांनी कमाल नाचायचे, बेधुंद होऊन नाचायचे. आपण मिरवणुकीमध्ये कसं नाचतो ना तसं नाचायचे. आणि जेव्हा मी स्टॅच्यू बोलेल तेव्हा संगीत थांबणार आहे आणि तुम्ही तायांनो आहे त्या पोज मध्ये तसंच उभं राहायचे. म्हणजे असं असेल तर असंच उभं राहायचं आणि अजिबात हलायचं नाही किंवा हसायचं पण नाही. नाही, आहे त्या पोज मध्ये. जरा जरी हल्लात तरी बाद. म्युझिक प्लीज.
इथे ये लवकर. हा, मीच मोठी सगळ्यात मीच मोठी. या ताईंनी जवळ काय बघ हे गेली ठेवून. हा. तू मागे बुडो. थांबतो. ताई या तुम्ही या इथं. अरे बापरे. या ताई तुम्ही पण आउट झालेले आहेत. तुम्ही बाद झालेले आहेत. काय झालं ताई? ताई काय ताई हसल्या. ताई या इथं बाहेर. ताई इथं बाहेर या. आउट झालेले आहेत. या ताई इथं या. क्या बात है. आणि अशा पद्धतीने 4 ताया आउट झालेल्या आहेत. 4 ताया बाद झालेल्या आहेत आणि राहिलेल्या आहेत 10 ताया. आता सोडा अजून तसेच उभे आहेत. आणि आपल्या या पहिल्या खेळामध्ये ह्या ताया विजेत्या झालेल्या आहेत आणि ह्या सगळ्या 10 ताया जाणार आहेत आपल्या पुढच्या खेळाकडे. एकदा जोरदार टाळ्या. आणि आपल्या या पहिल्या खेळामध्ये ह्या तायांनी ज्या काय पोज होते ना त्या एकीची अशी एकीची अशी एकीची अशी. तू मागे बुडो. या तुम्ही. ही जी काय पोज होती ना कमाल होती. हा. आणि ह्या त्या खेळातून या 10 ताया आता ह्या खेळामध्ये आलेल्या आहेत आणि या खेळाचं नाव आहे रिंगा रिंगा रिंग रिंग. तुमच्या समोर प्रत्येक वेगवेगळ्या रंगाचे असे प्लास्टिकचे तुकडे ठेवलेले आहेत. ते जोडायचे. ते जोडल्यानंतर एक रिंग तयार होईल. ती रिंग अशी आपल्या अंगाभोवती घ्यायची आहे आणि ती अशी घेऊन धावत जायची. आणि ही जी तुमच्या समोर सफेद लाईन दिसते ना ती पार करायची. ओके. पहिल्या 5 ताया ही जी लांडरी लाईन जी क्रॉस करेल पार करेल त्या 5 ताया जाणार आहेत आपल्या पुढच्या खेळाकडे. सगळ्या तयार आहेत? सगळ्या ताया नक्की. हा मस्त. सगळ्या बघा ना पद्धतीने तयार आहेत. रेडी स्टडी. व्यवस्थित घट्ट अगदी रिंग जोडायचे आहेत. क्या बात आहे. आज जे लवकर करणार. 1 2 3 अंगाभोवती लोक धावत धावत. 4 आणि 5. ओके. पहिल्या 5 ताया. पहिल्या 5 ताया. आणि आपल्या ह्या खेळातून ह्या 5 ताया विजेत्या झालेल्या आहेत आणि त्या जाणार आहेत आपल्या पुढच्या खेळाकडे. पण त्याआधी मला एक जोक सुचला आता इथल्या इथे. तो जोक काय माहितीये का? तो जोक काय माहितीये? एका डॉक्टरकडे एक पेशंट जातो. पेशंट गेल्यानंतर डॉक्टर त्याला म्हणतो अरे तुझे 3 दात कसे काय तुटले? तर तो म्हणतो काय सांगू डॉक्टर तुम्हाला. माझ्या बायकोने ना दगडाची भाकरी बनवली होती. दगडासारखी भाकरी बनवली होती. डॉक्टर म्हणाले त्यात काय खायला नकार द्यायचा ना. तोच केला होता हो. पाहिलं भावाशी कसं वागतात ते पाहिलं. ते असंच आहे. ठीक आहे जाऊया आपण आपल्या पुढच्या खेळाकडे. अरे आणि ह्या 5 ताया आता सज्ज झाल्यात आपल्या या खेळासाठी. या खेळाचं नाव आहे लगोरी. आता हा खेळ असा आहे की इथे तुमच्या समोर सुई आणि धागा ठेवलेला आहे. ओके. आणि समोर तुम्हाला तिथे लगोऱ्या दिसतात. हा. ह्या सुईमध्ये धागा ओवायचे. धागा ओवल्यानंतर सुई असं बोलायचे. कसं बोलणार? धागा ओवल्यानंतर सुई असं बोलल्यानंतर धावत धावत जायचे. त्याच्या लोगऱ्या पडल्यात त्या एकावर एक ठेवायचे. सगळ्या लोगऱ्या एकावर एक ठेवून झाल्यानंतर लगोरी असं बोलायचे. ओरडायचे. चला तर मग सुरू करूया. एक मिनिट. पण ह्या खेळामधून 2 ताया जाणार आहेत आपल्या अंतिम खेळासाठी. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. आणि त्यातून होणार आहे आपली आजची या भागाची हुप्पाची राणी. रेडी स्टेडी. झालं लवकर पुढे जाते. ठेवायचं इथे लवकर. हा व्हेरी गुड. हा
क्या बात आहे. 2 स्विंग झालेले आहेत तिथे. व्हेरी गुड. क्या बात आहे. हा, लवकर 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 लवकर. हा ओके 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 थांबा थांबा इथेच थांबा. ओके आपल्या ज्या आजच्या 2 विजेत्या ताई आहेत ज्या पुढच्या खेळामध्ये गेल्या त्यांनी इथे यायचंय. आणि 14 तायांमधून ह्या 2 ताया आलेल्या आहेत अंतिम खेळासाठी. जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. आणि हा अंतिम खेळ असणार आहे संगीत खुर्ची आणि ती सुद्धा या मानाच्या खुर्चीसाठी. पण ही मानाची खुर्ची तिलाच मिळणार आहे जी असणार आहे आजच्या या भागाची आपली हुकुमाची राणी, जी होणार आहे या संगीत खुर्चीमध्ये विजेती. ताई, मला सांग तुझं नाव काय? मेघा सागर बोलताय. मेघाताई. माहेर कुठलं? मलकापूर कोल्हापूर. मलकापूर. आणि सासर? सासर सातारा. सासर सातारा. लव्ह मॅरेज नाहीये. सांगतोय नाहीये. किती वर्ष झालीत लग्नाला? 4 वर्ष. 4 वर्ष झाली. काय प्रगती? एक मुलगा एक मुलगी. काय प्रगती तर एक मुलगा एक मुलगी. चांगली चांगली प्रगती. हा ताई ताई तुझं नाव सांग. वैशाली सागर बडगुजर. वैशाली ताई. किती वर्ष झालीत लग्नाला? 9 वर्ष. 9 वर्ष. क्या बात आहे. काय प्रगती चांगली आहे. क्या बात आहे. हो हो जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत दोघींसाठी. ही म्युझिक प्लीज. मेरी बायको व्हेरी गुड. नाचायचंय कंपल्सरी. व्हेरी गुड. दुसरी पोरगी मैं देखूं काय को दिल देके तू बन जा मेरी बायको. दूसरी पोरगी मैं देखूं काय को दिल देके तू बन जा मेरी बायको. दूसरी पोरगी मैं देखूं काय को मेरी है तस्वीर तेरे आंखों में फिर होठों पे काय को नको नको. हा 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 लवकर लवकर लवकर. आणि हुकुमाची राणी झालेली आहेत या ताई. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. 14 तायांमधून ताई ही विजेती झालेली आहे. हुकुमाची राणी झालेली आहे आणि मानाच्या खुर्चीची मानकरी झालेली आहे. ताई कसं वाटते? खूप छान वाटते. हा? आनंद झालाय. आनंद झालाय. संसारात रमल्यामुळे या खेळांची आठवणच नव्हती. आता सगळे गेम खेळून सगळी आठवण जागी झाल्यासारखं वाटतंय. डोळ्यातनं पाणी. हा? अरे बापरे. आया इथे आपल्या अगदी हक्काच्या माहेरी आल्यानंतर ज्या पद्धतीने खेळतात आणि हे अश्रू म्हणजे आनंद अश्रू येतो. ताई खूप खूप अभिनंदन तुझं. खूप खूप अभिनंदन. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत आपल्या हुकमाच्या आजच्या भागाच्या राणीसाठी. ताई आणि ह्या भावाकडून तुला मिळते ही तुळस. आणि ही तुळस घरासमोर लावायची आहे. जेव्हा जेव्हा तुळशीकडे बघशील तेव्हा कोणाची आठवण काढशील? कोणाची? या भावाची ना.